नमस्कार, डॉक्टर दीक्षा होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पायामध्ये गोळा येणे, क्रॅम्प्स येणे याच्याविषयी माहिती घेणार आहोत। पायामध्ये गोळा येण्याची काय कारणे असू शकतात, गोळा आल्यानंतर त्वरित तुम्ही कोणता उपाय करू शकताय, त्याच्याबरोबरच तुम्हाला जर वारंवार गोळे येण्याची टेंडन्सी असेल तर तुम्ही कोणती होमिओपॅथिक औषधं जी आहेत तोंडाद्वारे घेऊ शकताय, त्याच्याबरोबर कोणतं तेल होमिओपॅथिक तुम्ही वापरू शकताय। सो व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणि शेवटपर्यंत जरूर पहा। आणि अजूनही बऱ्याच जणांनी सबस्क्राइब केलेलं नाही तो सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका। तर पायामध्ये गोळा येतो म्हणजे काय होतं, तुम्ही जनरली बघितलं तर झोपेमध्ये पायामध्ये गोळा येण्याची टेंडन्सी जास्त असते। असा गोळा पायामध्ये, पोटरीमध्ये, मांडीमध्ये, कधी तळपायांमध्ये, कधी हातामध्ये सुद्धा गोळा येण्याचा त्रास होऊ शकतो। आता काय होतं, तर गोळा येतो म्हणजे आपले स्नायू जे असतात, मग ते पायामधील असू द्या, तळपायातील असू द्या, हातातील असू द्या, ते एकदम इनव्हॉलंटरी अचानक आणि तीव्रतेने आकुंचन पावतात। आणि त्याच्या वेदना ज्या असतात त्या खूप तीव्र असतात, खूप जास्त प्रमाणात असतात। त्या अगदी फॉर अ सेकंड किंवा फॉर अ मिनिट असतात, अगदी थोड्या कालावधीसारखे असतात, पण खूप जास्त प्रमाणात होतात। आणि तो कोणामध्ये टेंडन्सी जास्त असू शकते, तर वयस्कर व्यक्तींमध्ये अशी गोळा येण्याची टेंडन्सी असू शकते। त्याच्याबरोबर स्पोर्ट्स पर्सनमध्ये असा गोळा येऊ शकतो, प्रेग्नंट लेडीजमध्ये असा त्रास होण्याची शक्यता असते। त्याच्याबरोबर शरीरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस या क्षारांची जर तुमच्या कमतरता असेल तुमच्यामध्ये, तर असा गोळा येण्याचा त्रास होऊ शकतो। आता गोळा येतो म्हणजे काय होतं, तर आकुंचन तर पावतात स्नायू, पण इतके स्नायू घट्ट होतात त्याच्यामुळे त्या वेदना ज्या असतात त्या खूप तीव्र होतात। अशा वेळेला तुम्ही त्वरित कोणता उपाय केला पाहिजे, तर तुम्हाला जर झोपेमध्ये गोळा आला तर तुम्हाला चटकन उठून उभं राहायचं आहे। उभं राहून तुम्हाला टाचेचा भाग जो आहे तो 2 ते 3 वेळा टाचेचा भाग जो आहे तो आपटायचा आहे। त्याच्याबरोबरच तुम्हाला पाय जो आहे तो वळवायचा आहे। तर तो तुम्ही कसं करू शकताय, तर एकदा तुम्ही टाचेच्या भागावरती उभं राहू शकता, एकदा चवड्यावरती उभं राहू शकता। असं जर 2 ते 3 वेळा केलं, टाचेच्या भागामध्ये पाय आपटलात आणि असं जर पाय टाचेच्या भागावर उभं राहिलात आणि चवड्यावर उभं राहिलात, तर तुमचा गोळा त्वरित जाऊ शकतो। तरीही गोळा कमी नाही झाला तर तुम्हाला पायाची बोटं जी आहे ती तुमच्या स्वतःकडे ओढायची आहेत, तर नक्कीच तुमचा हा गोळा जाईल। पण काय होतं, काही वेळेला वयस्कर व्यक्तींमध्ये गोळा पटकन जात नाही, बऱ्याच कालावधीपर्यंत राहतो आणि त्या वेदना त्यांना तीव्र होत असतात। त्यावेळेला काय करू शकताय, तर तुम्ही बर्फाने तो भाग जो आहे तो शेकवायचा आहे, मग हळूहळू जो आहे तो गोळा कमी होईल। आता तुम्हाला जर शरीरामध्ये क्षारांची कमतरता असेल, समजा कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम क्षारांची कमतरता आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला असा गोळा येण्याचा त्रास असेल, तर तुम्ही आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, शेवग्याच्या शेंगा, फळे, त्याच्यामध्ये केळी स्पेशली, त्याच्याबरोबरच खारीक, बदाम, गूळ, शेंगदाणे यांचं सेवन जरूर वाढवा, ज्याच्यामुळे तुमची क्षारांची कमतरता भरून निघेल आणि ही टेंडन्सी कमी होऊन जाईल। आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषधं आहेत आणि कोणतं होमिओपॅथिक तेल आहे जे तुम्ही यूज करू शकताय। तर त्याच्यामधील होमिओपॅथीमधील क्युप्रमेट 30 हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे या क्रॅम्प्स येण्याच्या प्रॉब्लेमसाठी। मग तुम्हाला तळपायामध्ये, मांडीमध्ये जर असं किंवा हातामध्ये सुद्धा जर असे क्रॅम्प्स येत असतील, तर तुम्ही क्युप्रमेट 30 पोटेन्सीमध्ये 2 थेंब सकाळी, 2 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय। डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय, किंवा त्याच्या जर गोळ्या तुम्हाला बनवून मिळाल्या तर 5 गोळ्या सकाळी आणि 5 गोळ्या रात्री अशा जिभेवरती तुम्ही घेऊ शकताय। नंबर 2चं औषध आहे प्लंबमिड 30। हे औषध सुद्धा या गोळ्या येण्याच्या प्रॉब्लेमसाठी अतिशय उपयुक्त आहे। तुम्हाला पोटरीमध्ये गोळ्या येत असेल तरी सुद्धा हे तुम्ही हे औषध घेऊ शकताय। हे औषध सुद्धा तुम्हाला 2 थेंब सकाळी, 2 थेंब दुपारी, 2 थेंब रात्री असं दिवसातून 3 वेळा घ्यायचं आहे। याच्यात सुद्धा तुम्हाला जर गोळ्या बनवून मिळाल्या तर तुम्ही 5-5 गोळ्या दिवसातून 3 वेळा डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय। नंबर 3चं औषध आहे रुटा 30। हे औषध तुम्ही 2 थेंब सकाळी, 2 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय। हे औषध सुद्धा तुम्ही डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय, किंवा जर गोळ्या बनवून मिळाल्या तर 5-5 गोळ्या सकाळी, 5 गोळ्या सकाळी आणि 5 गोळ्या रात्री असं दिवसातून 2 वेळा औषध घेऊ शकताय। अशी ही होमिओपॅथिक औषधं आहेत जी अतिशय इफेक्टिव्ह आहेत या क्रॅम्प्सच्या प्रॉब्लेमसाठी। तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकताय। आता आपण बघूया की ऑर्थोमूव मसाज ऑइल जे आहे त्या ऑइलने तुम्ही मसाज करू शकता। बऱ्याच पेनच्या किंवा दुखणं आहे किंवा सूज असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी अतिशय उपयुक्त आहे। त्याच्याबरोबरच या क्रॅम्प्स येण्याच्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला जिथे गोळा येत असेल, बऱ्याच कालावधीपर्यंत जर राहत असेल, तर तुम्ही या ऑइलने त्या ठिकाणी हलक्या हाताने मसाज करू शकताय।
सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो, स्पेशली वयस्कर व्यक्तींना असतो. सो त्यांना त्वरित उपाय कोणते करू शकता हे नक्कीच समजतील. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.